आढावा कसला घेतला जातो नेमकं? का एवढे हे लोक फिरतात रात्रंदिवस? बहिंजींच्या आदेशानुसार ते आपल्या समाजामध्ये जागृती करण्यासाठी मान्यवर साहेब कांशीरामजींनी त्यांना वारसदार नेमलेला आहे. आजचा विषय आलेला आहे 30 जून रोजी मुंबईमध्ये चिंबमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्ताने धम्मचक्र एक सांस्कृतिक कार्यक्रम तिथून बहुजन समाजाला जागृत करण्यासाठी रामजी गौतम साहेब आले होते. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय भारतीय संविधानाच्या मूल्यांचा आवाज, विचारधारा जपणारे एकमेव युट्यूब चॅनल राजर्षी न्यूज. 2 दिवसापूर्वी मी मुंबईला कार्यक्रमासाठी गेलो होतो आणि त्या कार्यक्रमामध्ये राज्यसभेचे खासदार आदरणीय रामजी गौतम साहेब त्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले होते. त्यापूर्वी ते दिल्लीमध्ये होते आणि दिल्लीवरून त्यांना परत इथं महाराष्ट्रात यायचं होतं. थोडा उशीर झाला कारण सर्व काही क्लायमेटवर अवलंबून असतं. विमानाने यायचं असतं, पाऊस धो होता आणि अशा विपरीत परिस्थितीमध्ये रामजी गौतम साहेब पंजाबहून मुंबईकडे आले. त्यांचे रोज दौरे असतात, कुठे ना कुठे दौरे असतात. काल 5 तारीख होती. 5 तारखेला मुंबईमध्ये प्रदेशची मीटिंग होती. त्या प्रदेशच्या मीटिंगमध्ये आढावा घेतला जाणार होता. आढावा कसला घेतला जातो नेमकं? का एवढे हे लोक फिरतात? मजा म्हणून फिरतात का? नाही मित्रांनो, हे मजा म्हणून फिरत नाहीत. ह्या आपल्या बहुजन समाजातील समाजाला जागृत करण्यासाठी रात्रंदिवस महापुरुषांची विचारधारा सांगण्यासाठी, त्यातही बहिंजींच्या आदेशानुसार महाराष्ट्रावर त्यांचं लक्ष आहे. रामजी गौतम साहेब निवळ महाराष्ट्राचे कोऑर्डिनेटर नाहीत, तर जवळजवळ त्यांच्याकडे 5-6 राज्य आहेत आणि त्या 5-6 राज्यामध्ये सतत फिरते आहे. महामानवांचे विचार आपल्या समाजामध्ये पेरण्यासाठी अहोरात्र फिरत, संघर्ष करत, प्रबोधन करत ते आपल्या समाजामध्ये जागृती करण्यासाठी दिवसाचे 24 तास फिरत आहेत. बहिंजी उत्तर प्रदेशमध्ये बसलेल्या असून बहुतेकांनी, काही जणांनी म्हटलं होतं बहिंजी AC रूममध्ये बसतात, बाहेर निघत नाही. मित्रांनो, बहिंजी या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. मान्यवर साहेब कांशीरामजींनी त्यांना या चळवळीचं, या राजकीय पक्षाचं वारसदार नेमलेलं आहे. का नेमलं आहे? कारण ते बहिंजीमध्ये गट्स होते, आहेत म्हणून नेमलं. आता त्याविषयी जास्त जर बोलला तर खूप काही मोठा व्हिडिओ होईल. आजचा विषय आलेला आहे 30 जून रोजी मुंबईमध्ये चेंबूर येथील फाईन आर्ट सोसायटी यामध्ये एक कार्यक्रम घेण्यात आला होता. राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्ताने धम्मचक्र एक सांस्कृतिक कार्यक्रम, की ज्याला आपण आपल्याकडे त्याला ऑर्केस्ट्रा म्हणतो, वगनाट्य म्हणतो किंवा नाटक म्हणतो. ही एक कला आहे आणि या कलेच्या माध्यमातून बहुजन समाजाला जागृत करण्यासाठी रामजी गौतम साहेब आले होते आणि तो कार्यक्रम ठेवला गेला होता. कलाकारांनी आपलं काम एकदम चोख बजावलं होतं. पाहिजे तर मी त्यांना त्या कार्यक्रमाची काही क्षणचित्र या व्हिडिओमध्ये देईल. ज्यावेळेस आम्ही तो कार्यक्रम पाहायला बसलो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला जवळजवळ 1 तास मी अगोदर पोहोचलो होतो. पाऊस इतका धो होता, पूर्णपणे भिजून गेलो होतो. माझ्यावर अंगावर एक कपड्याची जोड होती, ती पण भिजली होती. छत्री होती, पण तरीसुद्धा ते दमट वातावरण आणि पावसाची जी बारीक बारीक जे कण उडायचे त्यांनी संपूर्ण शरीर ओलं झालेलं होतं. पॅन्ट जीन्सची घातलेली होती, शर्ट हाफ होता, पांढरा होता कुर्ता. आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी पोचलो. मला असं वाटलं की मी कार्यक्रमामध्ये जाण्यापूर्वी कपडे चेंज करावे. रात्रीचा टाईम झाला होता. 5:30ला कार्यक्रम सुरू होणार होता. त्याला कार्यक्रमाला सुरू होण्यासाठी वेळ लागला. रामजी गौतम साहेब येणार होते, प्रदेशाध्यक्ष येणार होते आणि कार्यक्रम चालू करण्याची त्यावेळेस
आयोजकाला अनुमती नव्हती, कारण सभागृहामध्ये कार्यकर्ते एक 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 जमा होत होते. कारण पाऊस एवढा होता की मला सुनामीची आठवण झाली. 26 जुलै या सुनामीची आठवण झाली की बहिणजींची सभा होती, रॅली होती. त्यावेळेस बहिणजी वरळी येथील त्या मैदानावर आलेल्या होत्या 26 जूनला, आणि बहिणजींनी त्यावेळेस सर्वांना सूचना केल्या होत्या की सगळ्यांनी सुरक्षित स्थळी पोचायचं काम करा, सभा मंडप सोडा. कारण सभा मंडपामध्ये आम्हीच पाहिलं की गुडघ्याच्या वर पाणी जमा झालं होतं. तोपर्यंत बहिणजींचा कार्यक्रम होऊन गेला होता. बहिणजी सुरक्षित स्थळी निघून गेले. आम्ही सुद्धा होता. आमचे मोठे बंधू बाजीराव कोंडाजी धाकतोडे हे मुंबईतच राहत होते. त्यांनी मला एक दाखला आणायला लावला होता, आणि ही सुनामी येईल असं कोणाला वाटलं. मुंबईमध्ये असे पाऊस भरपूर पाहिले होते, कारण जवळजवळ माझा 18 वर्ष मुंबईमध्ये गेले, आणि या 18 वर्षाच्या कालखंडामध्ये मला त्याचं काही वाटत नव्हतं. मला असं वाटलं जाईन निघून पाऊस, किंवा जाऊ भिजत भिजत, कारण पाऊस. परंतु इतका पाऊस वाढत गेला, बस जागच्या जागी थांबल्या. काही बस थोड्याफार ज्या उंच भागावर होत्या त्या चालत होत्या. एका बसचा आधार घेतला आणि बांद्रापर्यंत कसे तरी मी पोहोचलो.